श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर आजचा व्लॉग मी मॉर्निंगपासून स्टार्ट केला आहे. हा व्हिडिओ जो आहे थोडा जुना झाला आहे. ॲक्च्युली जेव्हा मी हा व्हिडिओ काढला होता त्यानंतर मला वेळच मिळाला नाही की हा व्हिडिओ मी अपलोड करूया. तर माझी इच्छा भरपूर दिवसाची होती की मला ना नाशिकमध्ये जे दिंडोरीचं स्वामींचं मठ आहे तिथे जायचं होतं. तर आम्ही खूप दिवसाचं म्हणजे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही योग जुळत नव्हता आणि फायनली मग आम्ही प्लॅन केलं की आपण जाऊया. तर योग आला आणि आम्ही निघालो दिंडोरी आणि सप्तशृंगी आईची गड जो आहे तिथे वणीला. पण इथे अशी चूक झाली आमच्याकडून की आम्हाला कळालंच नाही. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला कळालं की आम्हाला जिथे जायचं होतं आम्ही तिथे न जाता दुसरीकडेच गेलो. पण ते पण स्वामींचंच मठ होतं. पण माझी खूप इच्छा होती की मला स्वामींची जी खूप मोठी मूर्ती आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे जायचं होतं आणि आम्ही चुकून जे स्वामींचं दिंडोरीमध्ये जे मठ आहे ना तिथे गेलो. तर मी तुम्हाला पूर्ण थोडी डिटेल्स सांगते. मी बोलू यावरून यू ही कट जाएगा समझ साथ चलने से मंदिर आएगी नजर साथ चलने से पुढे नाही प्यार के चलना अपना काम पल भर में हो जाएगी हर मुश्किल आसान हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे गोरी है कलैया पेनाचं तुझे गोरी है कलैया दुसरं चाललंय गोरी है कलैया बोलते आमच्या वेळी आलं ना बोलते ना अपना बना दे तुझे कलैया या आला तुमच्यावर परत या ये बाळा यम्मा यम्मा ये खूबसूरत समा आज की रात है जिंदगी तुम कहा हो नींद नहीं आए चैन नहीं आए दिल में अरे शाळा तरी वाजवा प्यार भरा मौसम दीवाना दीवाना नो 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 आपल्यावर आले देवी की देर मत बेरी के बेरी मेरे बेरी के बेर मत तोड़ो कोई काटा चुप जाएगा चुप जाएगा गो गाला परत गो कभी छूटे ना ये कभी छूटे ना ये कशी होईल हम क्या करें देखा जैसे जैसे एक खाब में आई और गले का हार नींद से जागे लवकर बोलवताय तुम्ही चला आपल्या बायका आपल्या सोबत द्या. तर बसमध्ये ना आम्ही अंताक्षरी खेळत होतो की रस्ता लवकर पार व्हावं म्हणून, आणि खूप छान प्रकारे आम्ही अंताक्षरी खेळली, हसून खेळून खूप एन्जॉय पण झालं. तर चला मी थोडक्यात तुम्हाला सांगते.
ॲक्च्युली नाशिकमध्ये ना मोठे मोठे जे स्वामींचे मठ आहेत ते 2 आहेत. एक दिंडोरीमध्ये स्वामींचं मठ आहे आणि एक त्र्यंबकेश्वरमध्ये जे सर्वात मोठं आहे ते आहे. तर असे 2 मठ आहेत आणि मला तेवढी कल्पना नव्हती की इथे 2 मठ आहेत. मला वाटलं की त्र्यंबकेश्वरमध्ये जी स्वामींची भली मोठी मोठी मूर्ती आहे ना, ते एकच मठ आहे. पण जेव्हा हे ड्रायव्हर आम्हाला घेऊन गेले ना इथे स्वामींच्या मठामध्ये, तिथे नाशिकमध्ये जे दिंडोरीमध्ये मठ आहे ना, तिकडे आम्हाला घेऊन गेले आणि आम्हाला जायचं होतं गुरुपीठमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये जे आहे तिथे. पण असो, स्वामींची इच्छा की मला इथे बोलवलं त्यांनी, त्यांची इच्छा असणार. कारण की बोलतात ना, आपल्या मनासारखं कधीही होत नाही. जे देवाला मान्य असेल तेच घडतं आणि तसंच माझ्या बाबतीतही झालं. म्हणजे आमच्या बाबतीत झालं. आमच्या सगळ्यांचा विचार हाच होता की आम्ही तिकडेच चाललो आहे गुरुपीठला आणि हे माहिती पण नव्हतं गुरुपीठ कशाला म्हणतात किंवा त्र्यंबकेश्वर कोणतं आहे, दिंडोरी कोणतं आहे. जेव्हा तिथे गेलो आणि जेव्हा मी बघितलं, तेव्हा मला कळालं की हे जे मठ आहे हे ते नाही आहे आणि मला इथे आल्यावरही नाही कळालं. जेव्हा मी आत गेली, तिथे मी बघितलं की स्वामींची मला मोठी मूर्ती कुठेच दिसत नव्हती. तर मग मी तिथे जे सेवेकरी असतात त्यांना विचारलं, तर ते बोलले, "जे तुम्ही मोठी मूर्ती बोलताय ना, ते गुरुपीठला आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये जे मठ आहे स्वामींचं, गुरुपीठ म्हटलं जातं, तिथे तुम्हाला ते बघायला मिळेल. इथून ते बरंच लांब आहे." तर मग आम्ही ड्रायव्हरांना म्हटलं की आम्हाला तिथे घेऊन चला. पण आमच्या 2 जागी जाण्याचंच ठरलेलं होतं आणि तेवढीच आम्ही अमाऊंट पे केली होती. तर मग ते बोलले की पॉसिबल झालं तर जाऊया, अदरवाईज मग नाही जमणार. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही ते एक शॉप बघितलं. तिथे भरपूर काही छान छान वस्तू होत्या, म्हणजे स्वामींच्या रिलेटेड होत्या. म्हणजे मंदिरामध्ये ज्या आपल्याला वस्तू लागतात त्या सगळ्या तिथे बघायला मिळाल्या. तर थोडंसं तिथे एक नजर टाकली सगळ्यांनी. म्हटलं येताना घेऊया. बाहेरून बाहेरून बघितलं आणि नंतर आम्ही आलो पुढे. आम्ही इथून निघालो होतो सकाळी 4ला निघालेलो आम्हाला, कारण की 4:30-5ला आमची बस निघणार होती आणि 40 माणसाची अशी बस आम्ही केली होती सगळ्यांनी मिळून असं. तर 4:30ला आम्ही निघालो तिथून आणि मग नंतर मध्ये एका धाब्यावर थांबलो. तिथे चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर पुढे आलो. इथे हे दिंडोरीचं स्वामींचं मठ आहे. इथपर्यंत व्हिडिओ आम्हाला अलाउड होता. यापुढे व्हिडिओ काढण्याची परवानगी नसल्यामुळे पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवू शकत, त्यासाठी सॉरी. दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर. तुम्हाला मी जे स्टॉल सांगितले होते तिथे आलो आणि इथे ना जे तोरण असतात बघा रुद्राक्षाचे, कवडीचे, हे तुम्हाला इथे बऱ्यापैकी स्वस्तामध्ये बघायला मिळतील. 350-400 रुपयाला इथे एक एक तोरण होतं, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं. आणि तेच तोरण मी ना रुद्राक्षाचे आणि कवडीचे तोरण आमच्या इकडे बघितले होते. ते 900, 1000, 1200 अशी किंमत होती. तर त्या मानाने मला इथे हे जे तोरण आहेत ना ते खूप स्वस्त वाटले आणि घेण्यासारखे पण आहेत. कारण की कल्याणमध्ये मी भरपूर जागी बघितले तर कुठे मिळत नव्हते आणि जिथे मिळाले तिथे 1000-1200 रुपये प्राईज होती. तर मला इथे थोडंफार प्रमाणातनी ज्या सामान होतं ना ते खूप कमी किमतीमध्ये आढळून आलं आणि बऱ्यापैकी मला जे घ्यायचं होतं ते घेतलं. थोडीशी आम्ही ते चर्चा केली, दर्शन केलं आणि त्यांच्याशी आमची बोलणं पण झालं की आम्हाला जिथे जायचं होतं तिथे नाही जायला मिळालं. तर ते बोलले बघूया जमेल तसं करूया. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. तो होता सप्तशृंगी वणीची आई गडावर जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता हे आहे वणी आईचं गड, म्हणजे सप्तशृंगी आईचं गड. खूप सुंदर दिसत होतं लांबूनच आणि फायनली आम्ही सप्तशृंगी आईच्या दरबारात पोहोचलो. तर आता आम्ही जसं म्हटलं तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आम्ही दर्शन केलं. इथे आम्ही गाडी पार्किंगला म्हणजे लावली ड्रायव्हरनी आणि थोडासा व्ह्यू आजूबाजूचा मी कॅप्चर केला आहे. तुम्ही बघू शकता लांबून मंदिर किती सुंदर दिसतंय. खूपच सुंदर आहे मंदिर. बाहेरून इतकं आकर्षण वाटत होतं ना, असं वाटत होतं कधी जाऊन बघूया. आणि खरंच आईने पण त्या दिवशी एवढी परीक्षा घेतली आमची. आम्हाला ना इथे येता येता कमीत कमी मला असं वाटतं एक 2 वाजले असतील, 2-2:30 काहीतरी झाले असतील. त्यानंतर आम्ही काय केलं, बाजूनी जिकडे बघा ही तुम्हाला हे पाणी दिसतंय तिथे बाहेरच ना असे दिवे वगैरे घेऊन महिला बसतात. तर त्यांना म्हटलं हे काय आहे ताई? तर त्यांनी सांगितलं की असा उतारा असतो, मुलांवरून आपल्यावरून आपण उतरून टाकायचा, असं काहीतरी असते तिथे म्हणतात, असं मान्यता आहे. मला एवढी काही कल्पना नाही. तर मग आम्ही 4 मायलेकांचं घेतलं. म्हणजे आम्ही 3 मायलेक आणि एक मावशी होत्या माझ्याबरोबर, त्यांनी आम्ही घेतलं. मग आम्ही तो उतारा तिथे काढला. म्हणजे एक मनातनी इच्छा असते की बाबा काही वाईट नको व्हायला किंवा आपल्या मुलांचं चांगलं हो, सगळ्यांचं चांगलं हो, असा विचार असतो. त्या मानाने मी पण घेतलं आणि मीही केलं. हा माझा मोठा मुलगा, त्याने माझी पण हे जे उतार असतो तो काढला. मी मुलांचा आणि मावशींचा केला. त्याच्यानंतर माझ्या मुलाने माझा केला आणि नंतर मग आम्ही पूजा वगैरे केली पुढे. ही आहे मी. तर खूप छान, म्हणजे छान झालं. बरं वाटलं गेल्यावरती आणि मला खूप दिवसाचं जायचं होतं.
आईच्या गडावरती की मला सप्तशृंगी आईचं दर्शन करायचं होतं. मी फक्त ना बुकमध्ये सप्तशृंगीचं आईचं जे बुक आहे ना त्याच्यामध्ये मी फक्त त्यांना बघितलेलं आहे. मी समोरून कधीच आईला बघितलं नाही आहे आणि मला जायचं होतं. तर खूप दिवसांनी खूप वर्षांनी आईने माझी ही इच्छा पूर्ण केली आणि स्वामींनी पण ही इच्छा पूर्ण केली. पण मला ना स्वामींच्या गुरुपीठमध्ये जे त्र्यंबकेश्वरमध्ये स्वामींचं जे मठ आहे ना तिथे जायचं माझी खूप इच्छा आहे. आणि मी इकडून आल्यावरती ना मी एक 15 दिवस ना त्यांच्या मागेच लागली की मला जायचं आहे, कसं जायचं आहे, कसं नाही सर्च केलं आणि फायनली मी गुरुपीठला पण जाऊन आली. तोही व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला मिळेल, कारण की मला राहावल्याच गेलं नाही. मला गुरुपीठला जायचं होतं म्हणजे जायचंच होतं. तर 15 दिवसांनी मला जसं जमलं, मुलाला सुट्टी वगैरे ॲडजस्ट करून मग मी परत नाशिकला गेली आणि मी गुरुपीठला त्र्यंबकेश्वरला जाऊन आली आहे. तो पण व्हिडिओ मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करणार. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे पाणी बघायला मिळेल. इथे अंघोळी वगैरे करतात आणि बरेच लोक ना इथे कपडे वगैरे पण टाकतात जे आपल्या अंगावरचे असतात. ते नको करायला, कारण की ना इथे वातावरण एवढं घाण होतं ना, असं नाही करायला पाहिजे. कारण की तीर्थस्थानी मी कुठेही जाताना बघते आपले कपडे जे असतात ते उतारे म्हणून फेकून देतात, अंगावरचे आंघोळ करून तिथेच टाकून देतात. पण असं नको करायला. एका साईडला तुम्ही कुठेतरी सोडा. त्या पाण्यामध्ये त्या आजीने लुगडं सोडलं होतं ना, ते खूप वाईट वाटत होतं. ते पूर्ण तरंगत होतं आणि मग तिथे ते माणसं पण ओरडायला लागले की पाण्यात काही टाकू नका. तरी पण कोणी अजिबात ऐकायला तयार नाही. तर ह्या ताईकडून आम्ही ते सामान घेतलं आणि पुढे निघालो. तर हे तुम्ही बघू शकता आपल्याकडे ते गुबुगुबूवाले येतात ना, ते इथे स्टॅच्यू आहे त्यांचा, काहीतरी असेल मान्यता. तर मुलांनी ते कॅप्चर केलं आणि आम्ही पुढे निघालो आईच्या गडावर जाण्यासाठी. ॲक्च्युली आईच्या गडावर जाण्यासाठी ना तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक तुम्ही चालत जाऊ शकता आणि एक रोपवेने जाऊ शकता. तर आम्हाला ना आता अक्षरशः इतकी भूक लागली होती ना, काही कळत नव्हतं काय करूया. तर गडावर जाण्याची कोणालाच हिंमत नव्हती, कारण की पोट खाली असल्यामुळे सकाळी आम्ही 8:30-9ला काहीतरी नाश्ता केला होता. त्यानंतर डायरेक्ट 2-2:30ला आम्ही इथे पोचलो आणि आमच्या पोटात काही नव्हतं आणि सगळ्यांना मुलं पण असल्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या. तर म्हटलं आता काहीतरी जेवण करूया आणि मग पुढचा प्रवास करूया. तर मग आम्ही आईच्या गडाच्या इकडे बाहेरच बघा अन्नछत्रालय आहे, तिथे गेलो आणि तिथे विचारपूस केली. तर तिथे ते अन्नछत्रालय जे जेवणाचं हे असतं ते बंद झालं होतं. तर म्हटलं आता काही पर्याय नाही आपल्याकडे, आपण एक काम करूया, कुठेतरी हॉटेलमध्ये जेवूया. हे बघा हे अन्नछत्रालय आहे. इथे तुम्हाला आईचा प्रसाद मिळतो, पण ते बंद झालेलं होतं. पण इथे काहीतरी ना 20-30 रुपये असं चार्ज आहे एका जणाचा. तर असो, ते प्रसाद आहे म्हणून आपण ग्रहण करू शकतो. खूप छान असा प्रसाद मिळतो. आम्हाला प्रसाद काही मिळाला नाही आणि आम्ही नंतर मग बाहेर एका हॉटेलमध्ये तिथे जेवण केलं आणि आम्ही निघालो आता आईकडे जाण्यासाठी. तर पुढचा प्रवास असा होता की आम्हाला ना म्हणजे चालत बऱ्याच जणांना जाण्याची इच्छा नव्हती, कारण की ना आम्हाला खाली पण लवकर येणं होतं आणि परत रिटर्नचा आमचा प्रवास होता, म्हणजे 1 डेची ट्रिप होती, त्यामुळे आम्हाला लवकर पण यायचं होतं. तर बरेच जणांनी मग असं विचार केला की चालत जाऊया, काही जण बोलत होते रोपवेने जाऊया. तर मग आम्ही काय केलं, रोपवेनेच जाऊया म्हटलं. आणि तुम्ही ही जी जागा बघताय ना, ही रोपवेची जागा आहे. म्हणजे साईडला असं मला वाटलं की इकडून का नाही जाते, रोपवे जे आहे ना मंदिराच्या एकदम अपोजिटमध्ये आहे, तर ही रोपवेची जागा आहे. तर आम्ही इथे आलो. इथे ना आम्हाला येता येतं म्हणजे आम्ही 4 वाजता नंबरमध्ये लागलो होतो गडावर जाण्यासाठी आणि तिकीट पण आहे. इथे एका माणसाचं मला वाटतं 120 आहे आणि छोट्या मुलांचं 60 आहे, असं काहीतरी आहे, किंवा 30 रुपये. मला एवढं काही कल्पना नाही आहे, पण मी असं ऐकलं होतं. कारण की सगळ्यांनी एकच म्हणजे माणसांनी सगळ्यांची तिकीटं काढले असल्यामुळे ते तिकीटाचं थोडं मला कन्फ्युजन आहे की किती घेतले आणि किती नाही. कारण की छोट्या मुलांचं हाफ तिकीट आणि फुल माणसांचं फुल तिकीट घेतात. तर आतमध्ये आम्ही जेव्हा आलो ना, इथे बघितले स्टॉल होते खाण्यापिण्यापासून ताटापासून सगळे होते. तर मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ना रोपवेच्या आतमध्येच जेवण करा. इथे खूप छान प्रकारे जेवण मिळेल. बाहेर कुठेही जेवू नका, कारण की आम्ही बाहेर जेवलो ना, इकडच्या आजूबाजूचे हॉटेल जे असतात गडाच्या खालती, तिथे आम्हाला काहीच चांगलं जेवण नाही मिळालं आणि प्लस इतकं महाग पण होतं ना, पोट पण नाही भरलं आहे आणि पैसा पण वाया गेला असं वाटलं. तर त्यासाठी तुम्ही जर याल ना, तर रोपवेच्या आतमध्येच बघा तुम्हाला जेवणाची सोय आहे. खूप छान असं जेवण आहे, भरपूर चांगल्या प्रकारे क्वांटिटी पण दिली जाते. कारण की तिथे ना लावलेले आहेत ताटं की कितीला काय ताट असेल. तर तुम्ही बाहेर न जेवताना रोपवेमध्ये आतमध्ये जिथे आम्ही आता उभे आहेत ना, इथे आतमध्येच तुम्हाला जेवणाचे काउंटर भरपूर जागे बघायला मिळतील. सगळे स्टॉल आहेत आतमध्ये, ताटापासून तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील. तर मी इथे पाठीमागे ना थोडं काहीतरी वाचत वाचत चालली होती, त्यामुळे माझं लक्ष पाठीमागे होतं. आणि आम्ही इथे ना म्हणजे अक्षरशः एवढ्या नंबरमध्ये फिरत 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 आलो ना, आणि खूप लांब आहे. मला वाटलं की आत्ता आम्ही येऊ, आत्ता आमच्याजवळ ट्रेन येईल, रोपवे येईल, आता येईल, आता येईल. कसलं येतं आहे, अक्षरशः आम्हाला
एवढा ना, म्हणजे मी 4ला नंबरला लागलेलो आम्हाला वरती गडावर जाईपर्यंत 7 वाजले आणि आईच्या दरबारात पोहोचेपर्यंत 7:30 झाले आणि आईची आरती सुरू झाली. तो प्रकार तुम्हाला पुढे मी दाखवते की कशा प्रकारे होता. फिरत 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 बघा बोगद्यापर्यंत आलो आता फायनली आम्ही रोपवेच्या ट्रेनजवळ. तर इथे ना 2 ट्रेन तुम्हाला बघायला मिळतील. एक ह्या साईडला आहे, एक ह्या साईडला, म्हणजे आजूबाजूलाच आहेत, पण 2 विंगसारखं आहे, ए विंग बी विंग साईडसारखं. तर बघा ही एक ट्रेन आता आली. जेव्हा एक खालती येते तेव्हा ती दुसरी वरती जाते, जेव्हा दुसरी वरती जाते तीही खालती येते, असा प्रकार आहे इथे. दोन्ही एकदम नाही आहेत. तर आता एक ट्रेन आली आहे आणि ह्या ट्रेनमध्ये ना, मी तर याला ट्रेनच म्हणणार, रोपवे भलेही म्हटले जातं, पण ट्रेनचाच प्रकार आहे हा. आणि एका डब्यामध्ये ना फक्त 10 जणच बसू शकतात, इथे असं आहे लिहिलेलं. तर बघा इथे महाराष्ट्र शासन आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग असं लिहिलेलं होतं या ट्रेनवरती. आणि हे बघा अशा प्रकारे अक्षरशः मी तुम्हाला याच्यामधला जो अनुभव सांगते ना, मला इतकी भीती वाटत होती ना, खरंच मी अनुभव सांगू शकत नाही. इतकं म्हणजे हे सरळ चढतं ना, ही ट्रेन एकदम सरळ चढते ना, इतक्या अंगावरती शहारे येतात आणि काही मिनटासाठी ना असं माणूस एकदम, म्हणजे काय सांगू तुम्हाला, मला तो अनुभव अजूनही आला ना, खूप भीती वाटते. एकदम स्ट्रेट ट्रेन जाते ना, त्याच्यामुळे खूप अंगावर शहारे येतात, अक्षरशः हातपाय ना थरथरतात. तर तुम्ही बघू शकता, एक ट्रेन खाली आली की दुसरी ट्रेन वरती जाते आणि इथे गेटला ना असे स्टँड लावलेले असतात, ते मग ट्रेन आल्यावरती ते लोक काढतात, परत दुसऱ्या ट्रेन आली की काढतात. तर हे बघा समोर 5 आणि समोर 5, म्हणजे आज इकडे 5 तिकडे 5 असे 10 जण एका डब्यामध्ये बसू शकतात. तर हे बघा आता आमचा नंबर आला होता आणि फायनली आम्ही ह्या डब्यामध्ये घुसलो. मी ट्रेनचाच प्रकार तुम्हाला सांगते माझ्या पद्धतीने. तर बघा हे समोर जे आहेत ना, ते 5 माणसं आहेत आणि आमच्या साईडला आम्ही 5 जणं बसलो. तर ह्या मावशी, मी आणि माझी 2 मुलं आणि एक कोणीतरी अजून होतं. तर बघा तुम्ही वरती जेव्हा जाल ना, तेव्हाचा जो नजारा तुम्ही बघाल ना, अक्षरशः तुम्हाला ना खूप बरं वाटेल, खूप सुंदर वाटत होतं. मला तर खूप बरं वाटलं बघायला. पण इतकी भीती वाटत होती ना, की कधी आम्ही वरती पोहोचतो ना, अक्षरशः पायाला नाही हाताला ना मुंग्या येत होत्या. तो एक अनुभव मला खूप डेंजर आला. म्हणजे मला ना थोडासा म्हणजे उंचीची खूप भीती वाटते. म्हणजे मला उंचावरून बघितल्यावरती असे चक्कर्स वगैरे येतात. तर तोच प्रकार होत होता. मला खूपच भीती वाटत होती, खूपच भीती वाटत होती. आणि ही ट्रेन आहे किती केलं तरी, तर ही वर चढते ना, त्याच्यामुळे जराशी भीती वाटते, जराशी काही खूपच भीती वाटते. कारण की स्ट्रेट चढ आहे ना, त्यामुळे जरा भीती वाटते. तर बघा समोर ते दादा आहे, ते पण पाया वगैरे पडत होते आईच्या. आणि बघा तुम्ही हा लुक बघू शकता. रात्री जेव्हा आम्ही उतरत होतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटत होतं, पण मी काही कॅप्चर केलं नाही माझ्या मुलांनी. तर हे अशा प्रकारे. आणि जेव्हा आम्ही उतरलो ना, खाली उतरल्यावरती जेव्हा आम्ही चालत होतो ना, तेव्हा खूप भीती वाटत होती. अक्षरशः एवढी भीती वाटत होती ना, की म्हणजे चढायला असं एवढीशा जागेमधून वरती चढणं खूप कठीण वाटत होतं. आणि मुलं असल्यामुळे थोडंसं केअर करून तुम्ही रोपवेने जात असाल ना, तर काळजीपूर्वक जा, कारण की जागा खूप कमी असल्यामुळे ना, पायऱ्यावरती जेव्हा चढता तेव्हा स्पेस कमी असतो, तर थोडंसं पाय मागे पुढे पडू शकतात. तर थोडीशी तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित जा. तर अशा प्रकारे आम्ही वरती चढलो आणि नंतर सगळ्यांनी आपापले अनुभव शेअर केले रोपवेमध्ये बसल्याचे. सगळेच बोलत होते, मला खूप भीती वाटत होती, मला पण वाटत होती. सगळ्यांनी आपले शेअर केले अनुभव. तर मला वाटलं की मलाच फक्त भीती वाटत होती, पण बरेच जण आपले अनुभव सांगत होते. आणि फायनली आम्ही इथेही नंबरमध्येच लागावं लागलं. त्यापुढे हळू असं वरती चढत नंबर आले. एवढी गर्दी होती ना, फुल गर्दी होती. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की कशी गर्दी होती आणि कशा प्रकारे आम्ही हळूहळू मुंग्यासारखं रेंगत वरती गेलो आहे. खूपच म्हणजे असं, एवढी भयंकर गर्दी मी पहिले कधी बघितली नाही. जशी नवरात्रीमध्ये गर्दी असते तेव्हा कळतं की बाबा नवरात्र वगैरे, पण हे ॲक्च्युली मध्येच एवढी गर्दी मला काही कळालं नाही. काहीच म्हणजे समजलं नाही की एवढी गर्दी कशी असू शकते. पण असो, आईची इच्छा आणि फायनली आमचा तो योग आला आणि आईचं दर्शन झालं. बघा आई किती सुंदर दिसते, खूपच छान. आणि खूपच आईचं सुंदर रूप बघून ना मन एकदम शांत प्रसन्न झालं. मला तर खूपच आवडलं आईचं दर्शन करून. ज्या आईला मी फक्त पुस्तकातनी बघितलं होतं, त्यांना अक्षरशः समोरून बघून अंगावरती शहारे आले आणि आईचा तो लुक बघून ना खूपच सुंदर वाटत होतं. आणि फायनली असा योग आला की आमचं दर्शन व्हायच्या वेळेस अक्षरशः असं झालं की आम्ही दारात पोहोचलो. आता हा मुलगा माझा व्हिडिओ शूट करतोय, त्याने मोबाईल दुसरीकडे, म्हणजे तो दुसऱ्या साईडने केला, त्यामुळे त्याला शूट करायला मिळालं. आणि आम्ही मंदिराच्या एकदम समोरच उभी आहे बघा, मी पण तुम्हाला दिसत असेल.
तर आमचं असं झालं की तो तर साईडने निघून बाहेरून इकडे आला मंदिराच्या ह्या बाजूला आणि त्यांनी व्हिडिओ शूट वगैरे केला. पण आम्ही राहिलो इथे मंदिराच्या एकदम मध्ये. आणि जसंच आम्ही मध्ये आलो आणि त्याच टायमाला पडदे जे आहेत ते अक्षरशः बंद केले पुजाऱ्यांनी. तर म्हटलं आता हे काय झालं. त्यानंतर कळालं की आता आरती होते. तर आईच्या दरबारात पोचताच आम्हाला आरती मिळाली. आरती केली आणि त्यानंतर आम्ही दर्शन केलं. खूप खूप वेळ मला आईने तिथे उभं करून ठेवलं. खूप वेळ म्हणजे अर्धा तास मी आईच्या मंदिराच्या समोर म्हणजे एकदम स्ट्रेट अशी समोर उभी होती आईच्या. आईने मला खूप छान प्रकारे दर्शन दिलं. आई म्हटली असेल तू एवढे तास उभी होती ना अक्षरशः त्यामुळे तुला दर्शन घे. मनापासून तुला जेवढं दर्शन घेता येईल तेवढं घे. अर्धा तास मी आईच्या समोर उभी होती आणि खूप छान असं दर्शन झालं. मन एकदम तृप्त झालं आणि फायनली आम्ही खाली उतरलो. खाली आलो आणि महाप्रसादालयामध्ये गेलो. तिथे कुपन काढले आणि आम्ही जेवण करून परतीचा प्रवास